चरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, जगदंबे आई जगदंबे आशीषा अंबर दे, आई जगदंबे तुझी छाया निरंतर दे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। नवी मुंबईतील शिरवणे येथे नवरात्रीच्या 5व्या दिवशी माजी महापौर जयवंत सुतार आणि माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ, मंगळागौर आणि बाल कलाकार मंच अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला हजारो महिला आणि बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। विशेष लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक महिलांना पैठणी भेट देण्यात आल्या, तर नृत्य व संगीताद्वारे प्रेक्षकांचे मन मोहून टाकणाऱ्या लहानग्या कलाकारांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व महिलांचा गौरव करण्यात आला। यावेळी माजी महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले की आम्ही येथे सर्व जाती धर्म आणि प्रांतातील लोकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला आहे। शिरोणे परिसरातील हा भव्य उपक्रम माजी महापौर जयवंत सुतार यांच्या पुढाकारामुळे यशस्वी ठरला असून महिलांनी आणि नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे या गावचे सरपंच स्वर्गीय अरुण सुतार माजी सरपंच यांच्या प्रेरणेनं या मंडळाची स्थापना झाली। कधीतरी गावाचं रूप पालटून शहरीकरण होईल आणि सर्व जाती धर्मपंथाचे नागरिक या ठिकाणी वास्तव्याला येतील, त्यावेळी एक व्यासपीठ असायला पाहिजे ही संकल्पना त्यांनी त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगितलं आणि त्या माध्यमातून हा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ स्थापन झाला। हा 40वा नवरात्र उत्सव संपन्न करत असताना आज 6वा दिवस आहे। 6व्या दिवशी त्या ठिकाणी महिला भगिनींना एकत्र आणून त्यांना कुठं सन्मान करावा या उद्देशाने या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे। महिलांमधूनच नवदुर्गा त्या ठिकाणी लकी ड्रॉद्वारे पैठणी देऊन त्यांचा सन्मान, व्यासपीठावर जी लहान मुलांनी नृत्य केलं त्यांचा सन्मान हा आजच्या दिवशी या ठिकाणी संपन्न झालेला आहे। नवरात्र उत्सव हा फक्त रास गरबा खेळण्यापुरता मर्यादित न राहता समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम राबवून हे मंडळ सातत्याने या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी हाती घेत असतात। उद्याला त्या ठिकाणी सकाळी 9 ते 5 रक्तदान शिबिर आहे, नेत्रचिकित्सा शिबिर आहे। त्यानंतर सोमवारी नव्या मुंबईचे लोकनेते वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते 10वी 12वी पदवीधर विशेष प्रावीण्य मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान त्यांच्या हातून होणार आहे। म्हणजे आरोग्य, सांस्कृतिक त्याचबरोबर शैक्षणिक या सर्व घटकांना सामावून घेण्याचं काम या मंडळाच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही करतो। ह्या मंडळाला 40 वर्षाच्या कालखंडामध्ये
अनेक नागरिक या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सल्लागार निघून गेले, एक कोरोनाचा कालखंड गेला, हा अपवाद वगळता त्या ठिकाणी सातत्यानं हा नवरात्रोत्सव आम्ही संपन्न करतो. आज सकाळपासून पाऊस सुरू झाला होता आणि पावसामुळं हा कार्यक्रम आवर्ता घ्यावा लागला, परंतु निश्चित स्वरूपामध्ये की ज्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्या निश्चित स्वरूपामध्ये ह्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. हे फक्त वाण मिळेल अशी अपेक्षा नाही, परंतु नवरात्र उत्सव मंडळाने निमंत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी जावं आणि अंबे भवानी मातेचं दर्शन घ्यावं ही भावना त्यांच्या मनामध्ये होते. पुन्हा एकदा या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे, व्यापारी वर्ग असेल, देणगीदारांमुळे हा निश्चित स्वरूपामध्ये एक चांगल्या पद्धतीचा सार्वजनिक नवरात्र उत्सव आम्ही संपन्न करतो. मला आनंद ह्या गोष्टीचा होतो की 6वा दिवस आहे, कुठंसुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची मरगळ कार्यकर्त्यांमध्ये नाही, तर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये सहकार्य करत असतात, भविष्यात सहकार्य करेल. आणि म्हणून मी या ठिकाणी आंबेचरणी प्रार्थना करेन की माझ्या या कार्यकर्त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो, माझ्या या शिरोणे गावातील रहिवाशांना चांगला आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, या आई जगदंबेसाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे हे यंदा 40व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. नवी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असलेलं आणि सर्वात प्राचीन असलेलं आपलं हे मंडळ आणि नवसाला पावणारी अशी ही आमची दुर्गा माता आहे. या दुर्गा मातेची स्थापना कैलासवासी अरुण परशुराम सुतार, माजी सरपंच शिरोणे गाव यांनी केलेली आणि त्याच्यानंतर या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नवी मुंबईचे भूषण माननीय महापौर जयवंत सुतार साहेब यांच्या अथक परिश्रम आणि नेतृत्वात हे मंडळ उत्तरोत्तर प्रगती करत आहे. केवळ सांस्कृतिक नाही तर शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध वर्गाला घेऊन हे मंडळ कार्यरत असतं. त्याच्यामध्ये आज सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून आज 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी आम्ही महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला. त्याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे या शिरोणे प्रभागामध्ये, या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या विविध प्रांतातून, भाषिक, वर्णाच्या ज्या काही महिला असतील, नागरिक असतील, त्यांना एकत्र येण्यासाठी एक माध्यम असावं, एक व्यासपीठ मिळावं आणि एकत्र आल्याने चांगली चर्चा व्हावी, आज चांगल्या आचारविचारांची देवाणघेवाण व्हावी. त्याचबरोबर आपल्या केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, नवी मुंबई महानगरपालिका असो, त्या महिलांसाठी आपण पाहत असू की आज विविध योजना ह्या सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना केंद्रबिंदू मानून महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना काढलेल्या आहेत. तर या योजनांची त्यांना माहिती व्हावी आणि अशा प्रकारच्या योजना हा सातत्याने आम्ही आमच्या कार्यालयाच्या मार्फत या पुरवत असतो आणि त्याचा लाभही कित्येक महिलांनी घेऊन महिला सक्षमही झालेल्या आहेत, तर त्याचा आनंद वाटतो. त्याचबरोबर रक्तदान शिबिर असो, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असो, अशा विविध ह्या रास गरबाबरोबर हे देखील आम्ही केंद्रबिंदू मानून त्या पद्धतीने मंडळ हे कार्यरत असतं. आज मंडळाची जी प्रगती झालेली आहे त्याचे श्रेय सर्व मंडळाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सल्लागार असतो, मार्गदर्शक असो, आमचे कार्यकर्ते असतो, तीच आमची खरी ताकद आहे. आणि आज तुम्ही बघत असाल की पावसाचं चिन्ह वातावरण सगळीकडे आहे आणि गेले कित्येक दिवस जे जलमय वातावरण आपण पाहत आहोत, असं असलं तरीसुद्धा मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित झालेल्या, आपला बाण आणि आपलं मान हे घेण्यासाठी उपस्थित झालेल्या आणि ते मला वाटतं की फक्त नाममात्र असेल, खऱ्या अर्थाने आमच्याशी त्यांची जी नाळ जुळलेली आहे. तर सुतार परिवाराच्या मागे त्या अखंड पहिले देखील ज्या पद्धतीने आम्हाला पाठबळ देत होत्या, ऊर्जा देत होत्या, निश्चितच पुढे देखील अशाच प्रकारचं पाठबळ, मार्गदर्शन, प्रेम, स्नेह हा भविष्यातही सुतार परिवार राहील अशी अंबे जगदंबीच्या चरणी प्रार्थना करते. आणि या शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवी मुंबईतील तमाम सर्व बंधू आणि भगिनींना, देवी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाल शहा, पुरुषोत्तम कनोजासह प्रियाजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई. आपकी आवाज
आपकी खबर। जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।